नमस्कार. युवा दर्पण लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील मांजरसुंबा ते चुंबळी फाटा 33 किलोमीटर लांबीच्या किंमत 166 कोटी रुपयांच्या रस्त्याचे काम मधुकान श्रीहरी हुले कन्स्ट्रक्शन मार्फत करण्यात आले असून पाटोदा तालुक्यातील वैद्यकिनी या ठिकाणी मागील काही दिवसांपासून टोलनाका सुरू झाला असून वर्दळीचा मार्ग असल्याने या ठिकाणी लहान मोठ्या वाहनांची वर्दळ दिवस रात्र दिसून येते. येथील टोल नाक्यावरील एका बाजूच्या 3 लेनपैकी केवळ एकच लेन सुरू असून इतर लेन बंद असतात. केवळ एकच लेन वाहतुकीसाठी खुली असल्याने या ठिकाणी वाहनांच्या रांगाच रांगा लागतात. वाहनधारकांना पैसे मोजून नाहक वेळ खर्च करावा लागत आहे. बंद लेनविषयी विचारणा केल्यावर वाहनधारक आणि कर्मचारी यांच्यामध्ये वादविवाद निर्माण होतात. भरमसाठ टोल वसुली करून योग्य सुविधा मिळत नसतील तर मग टोल भरायचा तरी कशासाठी, असा संतप्त सवाल वाहनधारक करत आहेत. तसेच टोल नाक्यावरील रबरी गतिरोधके तुटलेली असून लोखंडी खिळे उघडे पडल्याने वाहनांचे टायर फुटून अपघात होण्याचा धोका वाढला आहे. याकडे कंत्राटदार कर्मचारी यांचे दुर्लक्ष असून तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी मुख्य अभियंता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित मुंबई, अधीक्षक अभियंता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे.